सुट्टीच्या दिवशी काही असं प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे असले तर मी शूट करते, कारण की सिद्धीच्या बाबांची जी आहे ती मदत होती आणि काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर ते देखील सांगतात. तर नुकतंच सिद्धीला जे आहे कराटेचा क्लास लावलेला आहे, तर तिचा युनिफॉर्म आला होता. तर एवढी खुश झाली होती की बस विचारूच नका. सिद्धीने घातलं मग रिद्धी कशाला मागे राहील. सिद्धीची तिला तर प्रत्येक गोष्टीत बराबरी करायची असते. तर मग तिने देखील सिद्धीचा ड्रेस जो आहे तो घातला, पण घातल्यावर तिला काही आवडला नाही वाटतं. एकदम शांत उभी राहिली, बिलकुलही एक्सप्रेशन दिले नाही काहीच. घरात कोणीही काहीही करू, रिद्धीला जे आहे ते सेम त्या व्यक्तीसारखंच करायचं असतं. मी ते दळण करत होते तर ती देखील माझ्यासारखं सेम दळण करत होती. तुमचे मुलं असंच करतात का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो उरणला शॉपिंग करण्यासाठी, कारण की आज जे आहे ते पावसाने जरा दांडी मारली होती. मग पाऊस नसला की बाहेर पडायला काही वाटत नाही, पाऊस पडला असला की खूप चिडचिड होते, मग जावं वाटत नाही. तर इथं रिद्धी आणि सिद्धीला जे आहे ते थोडेफार ड्रेस घेतले आणि मग नंतर त्यांच्या बाबाला घ्यायला गेलो. मला घ्यायचे होते पण मला काय आवडलेच नाही, म्हणून मी माझी शॉपिंग जी आहे ती तशीच ठेवली. या तिघांचीच झाली आजची शॉपिंग. बाहेर गेलं की टाईम जे आहे ते कळतच नाही, कधी निघून जातो. खूप उशीर झाला होता, मग आम्ही बाहेरूनच येताना जेवण करून आलो. रिद्धीने जे आहे ते आज काहीच खाल्लं नाही, काय माहिती तिचं काय मूड नव्हता की काय. आणि मग नंतर आईस्क्रीम खाल्ली. तर असा होता आजचा दिवस. भेटूयात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.